27 तारखेला संध्याकाळी तपोवन मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची अतिविराट सभा होणार आहे आणि मला वाटतं या सभेमुळे दोन्ही उमेदवारांचा विजय हा 100% निश्चित विजयी होईल अशी मला खात्री आहे आणि याचा फार मोठा इम्पॅक्ट या कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघातील मतदारावर पडेल. आज नियोजनाची बैठक झाली, काय नेमकं नियोजन केलं, किती लोक उपस्थित राहू शकतील किंवा काय कसं नियोजन असतं? नाही, मोदी साहेब म्हटल्यानंतर लोक येणारे तर हजारो असतात, परंतु शेवटी प्रत्येक मतदारसंघातल्या मतदारांनी यावं, कार्यकर्त्यांनी यावं आणि नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकावं, त्यांचे विचार ऐकावेत. यासाठी जवळजवळ 2.5 लाख लोक येण्याची व्यवस्था आज आमच्या या बैठकीत करण्यात आलेली आहे. विकासाच्या मुद्द्यावर न बोलता इशारा वजा बोललं जाते दोन्ही यांच्याकडून, कसं पाहतं? नाही, आता काय झालेलं आहे की या निवडणुकीमध्ये मी पहिल्यापासून सांगत होतो की असे मुद्दे टाळले पाहिजेत की ज्या मुद्द्यामुळे वाद होईल. आता कालचा एक साधा मुद्दा की जे आमचे उमेदवार संजय मंडिक आहेत ते हमीदवार कारखान्याचे चेअरमन आहेत, तो कारखानाच कर्नाटकच्या माणसाला विकला असं धांदात खोटं बोलायचं आणि मग या बाजूनं छत्रपती शाहू महाराजांवर काहीतरी टीका व्हावी अशा पद्धतीचे जे षडयंत्र चालू आहे ते वास्तविक करू नये अशी आमची विनंती आहे. कार्यकर्त्यांच्या आडवं येऊ नका, माझ्या प्रचारात येऊ नका, नाहीतर टाके घेऊन 12 वाजेपर्यंत बसले. आता ते जर बसलं तर आम्ही बसू 12 वाजे 1 वाजेपर्यंत. काठी घेऊन बसायला काय चुकीची विधानं करण्यात काय अर्थ नाही. आणि म्हणून जर तसं काय त्याला त्रास झाला असेल, कुणी धमकी दिली असेल तर पोलिसाला कळवावं ना. यांनी काठी बसून घ्यायची 12 वाजेपर्यंत. वंचित आणि MIM याचा पाठिंबा शाहू महाराजांना आहे. आता ह्याचे परिणाम काय होतील ते आता जनता ठरवेल ना निवडणुकीच्या दिवशी. देशभरात कुठेही MIMचा पाठिंबा मात्र इथे घेतला अशी एक गोष्ट व्हायरल होती. नाही, आता याचा अर्थ असा आहे की या निवडणुकीमध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते सगळ्यांचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पार्थ पवारांना वाईटप्रस्ताव त्याची गेले, त्यावरून सध्या राजकारण विरोधकांचा आरोप आहे, नेत्याचा मुलगा आहे म्हणून नाही, त्याचं स्पष्टीकरण असं देण्यात आलेलं आहे की त्यांच्या सभेला फार मोठी गर्दी व्हायला लागलेली आहे, चेंगराचेंगरी व्हायला लागलेली आहे, त्यामुळे त्यांना संरक्षण द्यावं म्हणून ही सुरक्षा देण्यात आलेली आहे. तुतारीची नावं निवडणूक आयोगाकडे एकसारखीच चिन्हांची नावं आहे. याबद्दल पवारसाहेबांचं काल मी जे वक्तव्य ऐकलं ते म्हणले त्यामध्ये काय फारसं तथ्य नाही. ते वेगळं चिन्ह आहे, आमचं वेगळं चिन्ह आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.